नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा विषय मराठी ची 7वी कविता अभ्यासणार आहोत. माझी मराठी. मागील तासिकेमध्ये आपण या कवितेची चाल बघितली होती. आता या कवितेचा संपूर्ण सारांश अर्थ मी तुम्हाला समजून देतो आहो. तर या कवितेमध्ये मृणालिका कानिटकर जोशी यांनी या मराठी भाषेची थोरवी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. या मराठी भाषेचे जे सौंदर्य आहे, तिची जे महती आहे, हिचा गौरव या कवितेच्या माध्यमातून मृणालिका कानिटकर यांनी केलेला आहे. म्हणजे मराठी भाषा काय आहे, मराठी भाषेचं महत्त्व, आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची जी मातृभाषा आहे ती आहे मराठी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जी भाषा आपण बोलतो आहोत ती भाषा म्हणजे मराठी. म्हणजे संपूर्ण दैनंदिन व्यवहार आपण ज्या भाषेमध्ये करतो आहोत ती भाषा म्हणजे मराठी. या मराठी भाषेचं महत्त्व आपल्याला या कवितेच्या माध्यमातून कवयित्री मृणालिका कानिटकर जोशी यांनी सांगितलेलं आहे. बघा, पहिलं कडवं बघा. माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. म्हणजे काय सांगितलेलं आहे या कवितेच्या माध्यमातून कवयित्री काय म्हणतात बघा, की मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात की माझी भाषा माझी आई आहे. माझी भाषा माझी काय आहे, आई आहे. मी ज्या भाषेमध्ये बोलतो आहो ती भाषा माझी काय आहे, आई आहे. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते. ऋण म्हणजे कर्ज. तुम्हाला आधी शब्दार्थामध्ये सांगितलेलं आहे, मी ते वाचून घ्यायचं की मी त्या मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते. मी कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये. तिच्या ऋणात उतराई होऊ नये असे वाटते. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जी भाषा आहे ती भाषा माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते आणि मी तिचं ऋण कधीच फेडू शकत नाही. तिचं कर्ज मी कधीच फेडू शकत नाही. तिचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून तिच्या उपकाराची परतफेड कधी होऊच नये असं या पहिल्या कडव्यातून कवयित्रीने सांगितलेलं आहे. दुसरं कडवं बघा. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. म्हणजे माझ्या मराठीच्या एकेका शब्दाला रत्नांचे, एकेका शब्दाला सुवर्णाचे मोल आहे, सोन्याचे मोल आहे. म्हणजे माझ्या मराठी भाषेचे शब्द बघा कसे आहेत की त्या शब्दाला एवढं महत्त्व आहे. रत्न, जडीत ज्याला आपण म्हणतो, सुवर्ण, सोन्याचे मोल आहे. माझा मराठी शब्द अनमोल आहे. म्हणजे जी भाषा मी बोलतो आहो तो माझा शब्द तो कसा आहे, अनमोल आहे. त्याचं मोल काही करता येणार नाही. कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते, तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो. म्हणजे मराठी शब्द कसा असतो, कधी लोखंडासारखा तप्त असतो तर कधी थंडगार चांदण्यासारखा असतो. म्हणजे अशा प्रकारे या मराठी भाषेच्या शब्दाला एवढं महत्त्व आहे की कधी तो लोखंडाप्रमाणे तप्तही दिसतो आणि कधी चांदण्याप्रमाणे शीतलसुद्धा आपल्याला दिसतो, थंडगारसुद्धा दिसतो. तो सुखद अनुभव देणारी ही माझी मराठी भाषा आहे आणि तिला एवढं महत्त्व आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. तिसऱ्या कडव्यात काय सांगितलं आहे, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासात भिजते आहे. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. म्हणजे रानामध्ये जो वारा वाहतो आहे त्याचा सुगंध दळवळत असतो आहे. विविध बोली भाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे. म्हणजे सगळ्या भाषा आपल्या अंगावर परिधान करून घालून ती काय चांगली सजली आहे. अनेक बोली भाषांच्या वैभवाने ती आता नटलेली आहे. अशा प्रकारे ही माझी मराठी भाषा आहे की विविध रंगाची भाषा. कारण आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये अनेक भाषिक लोक राहतात. प्रत्येक राज्याची मातृभाषा ही वेगळी असते आणि म्हणून या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा वेगवेगळी आहे
आणि ते संपूर्ण भाषा घेऊन ही मराठी भाषा नटलेली आहे, सजली आहे, हे या कडव्यामधून आपल्याला मृणालिका कानिटकर यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. काय सांगितलं आहे की माझ्या मराठी भाषेचे अमृत, अमृत म्हणजे गोडवा, जो कोणी पिऊन घेईल किंवा माझ्या मराठी भाषेला जो कोणी समजून घेईल तो खरा भाग्यवंत ठरेल. म्हणजे माझ्या मराठी भाषेचा गोडवा जो कोणी समजून घेईन तोच खरा भाग्यवान. माझ्या मराठी भाषेचं अमृत जो कोणी पिऊन घेईल तोच खरा भाग्यवान. म्हणजे त्याचा अर्थ हाच होतो की माझ्या मराठी भाषेचा गोडवा जो कोणी समजून घेईल तोच खरा भाग्यवंत ठरेल, नशीबवान ठरेल. कोणताही पंथ असो वा समाज असो, मराठी कोणतीही कोणाचाही भेदभाव करत नाही. म्हणजे कोणी ह्या पंथाचा आहे, कोणी त्या पंथाचा आहे, असा भेदभाव माझी भाषा करत नाही, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच या मराठी भाषेला सगळेच पंथ असो, सगळेच धर्म असो, ते कसे आहे, सारखे आहे, समान आहे. अशा प्रकारे या कडव्याचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की मराठी भाषा कशी आहे, जो कोणी त्या मराठी भाषेला समजून घेईल तोच भाग्यवान ठरेल असं सांगितलेलं आहे. मग तो कोणताही पंथाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तर मराठी भाषा कोणत्याही भेदभाव करत नाही. मग तो कोणी पंथाचा आहे बा, कोणी कोणत्या धर्माचा आहे, असा भेदभाव माझी मराठी भाषा करत नाही, असं मृणालिका कानिटकर यांनी सांगितलेलं आहे. नंतर शेवटच्या कडव्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. म्हणजे माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी, म्हणजे माझ्या मराठी भाषेचं वर्णन मी काय करू, तिचे महत्त्व मी काय सांगू, ती अवर्णनीय आहे. म्हणजे तिचं कधीच वर्णन करता येत नाही. दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरलेली आहे. म्हणजे दूरदूरचे जे देश आहेत, लांबचा जो प्रदेश आहे, त्या लांबच्या प्रदेशामध्ये माझी मराठी भाषा पसरलेली आहे. माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही आता काय होत आहे, ऐकू येत आहे. म्हणजे एवढं सगळं या मराठी भाषेचं महत्त्व आहे का इतर प्रदेशामध्येही मराठी भाषा बोलली जाते. या मराठी भाषेची ओवी आपल्याला ऐकू येते आहे. हेच तर खरं या मराठी भाषेचं महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला या आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला पाहिजे आणि अभिमान असायलाच पाहिजे. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा अभिमान, ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचा अभिमान, ज्या गावामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, या सगळ्यांचा अभिमान, जी भाषा आपण बोलतो तिचा अभिमान आपल्याला बाळगणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही भाषा खूप महत्त्वाची आहे आणि याच भाषेमध्ये आपण संपूर्ण व्यवहार करतो. म्हणूनच आपल्याला या भाषेचं महत्त्व, या भाषेचा अभिमान असणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे ही मृणालिका कानिटकर यांची ही कविता होती. त्यानंतर यावर तुम्हाला काही गृहपाठ मी देईल, तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. या कवितेवर आधारित काही स्वाध्याय आहे, सोपी आहे, तो सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. जसं आकृत्या पूर्ण करायच्या आहे. कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते कसे होते ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आताच बघितलं आपण, खरा भाग्यवंत आताच मी तुम्हाला सांगितलं. आणि मराठी भाषेचे वैशिष्ट्य लिहून घ्यायचे आहे. म्हणजे काय विशेषता आहे या मराठी भाषेमध्ये ते सगळे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द, कोणते कोणते शब्द आपण वापरलेले आहेत ते लिहून घ्यायचे आहे. आणि खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहायचा आहे, म्हणजे त्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. आणि खालील शब्दाचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करायचं. ऋण, थोरवी, उतराई, भाषा. आता हे तुम्हाला माहीतच आहे. जसं शेवटचं बघा, भाषा, मला मराठी भाषा येते, हे झालं वाक्य. अशा पद्धतीने तुम्हाला ते 3 याचे वाक्य तयार करून घ्यायचे आहे. खेळू या शब्दांशी कवितेतील शेवट समान असलेले शब्द, मोल, असे शब्द तुम्हाला शोधून घ्यायचे आहे. ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली दिलेल्या भेटकार्डवर तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा संदेश तयार करायचा आहे. म्हणजे तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, त्याला तुम्हाला तो ग्रीटिंग द्यायचा आहे. ते शुभेच्छा संदेश तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे.
खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावं लिहायची आहे. त्या निमित्ताने तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा. म्हणजे आता दिवाळी येत आहे. जे जे सण आहे ते सण तुम्हाला माहीत आहे ते लिहून घ्यायचे आहे. आणि घरी आता लॉकडाऊन असल्यामुळे तुम्हाला खूपच जास्त वेळ आहे, तर तशा पद्धतीचे शुभेच्छा संदेश तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि शुद्धलेखन लिहून घ्यायचं आहे. अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. ओके. धन्यवाद.